चारही शहरांना 5-5 हजार कोटीचा निधी केंद्राकडनं आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते असतील, कृषी व्यवसाय असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, सिंचन प्रकल्प जे महाराष्ट्रातले आहेत, नुसता समृद्धी महामार्ग जो आपण बघितला तर समृद्धी महामार्गाला जवळजवळ 680 कोटीचं बजेट आज केंद्राने आपल्याला दिलेलं आहे. ज्या वाहतुकीच्या बाबतीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठं म्हणजे रेल्वे वाहतूक असेल, एव्हिएशन असेल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वाहतुकीचं नुसतं बजेट 5,98,000 कोटीचं बजेट महाराष्ट्राला केंद्राने आता दिलेलं आहे. तर हे सगळे जेव्हा मी मोठी सगळे हे सांगते की या पद्धतीमध्ये माझ्याकडे जे खाती येतात त्याच्यामध्ये नगरविकास येतं आणि सर्वात मोठं बजेट हे नगरविकासला एकतर मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण जे वाहतूकचं बजेट आहे त्याच्यामधलं ऑलमोस्ट 80% बजेट हे नगरविकास खात्याकडेच येतं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रोथअपचं जे बजेट आहे ते पण माझ्या नगरविकास खात्यातर्फेच येतं आहे. PMYच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी आत्ता आपल्याला त्यांचा जवळजवळ 3 कोटी घरांचा आत्ता त्यांनी हे केलेलं आहे आणि PMYचं मोठं बजेट हे महाराष्ट्राला ज्या पद्धतीने आपण आत्ता आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये 20 लाखाचं टार्गेट दिलं होतं, यावेळेस महाराष्ट्राने जवळजवळ आपण 40 लाख घरं ह्या PMY योजनेमध्ये करू हे टार्गेट आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठीचा निधी हा केंद्राने आपल्याला म्हणजे अतिरिक्त जो पूर्ण ह्याच्यामध्ये आता त्यांनी 2 कोटी अतिरिक्त घरं मंजूर केली जवळजवळ. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.